सगळ्या गावापुढे माझ्या नवऱ्यावर हात उचलला। इथं ह्यांच्या पोरीला अक्कल नाही, त्याचा राग माझ्या नवऱ्यावर कशाला काढायचा? ह्यांचं लग्न झालंय आता, हा? काय वागायचं हिला कळत नाही, कसला हट्ट धरते ही? गप्प बस की तू। आत्याबाई अशी कशी गप्प बसू? माझ्या नवऱ्याची कॉलर धरली त्यांनी, अशी कशी गप्प बसू? ए तुम्ही जरा तोंड बंद ठेवा। इथं पोरगी गायब झाली आहे, गावली नाही ना? उगाच आपल्या अंगाशी यायचं। बाई शांत बसा जरा, ते सापडले नाही ना तो गोपाळ फसल। का अप्पा, हे का फसतील? नाही म्हणजे या सगळ्यात ह्यांची काय चूक आहे? लग्न झालेल्या माणसाच्या मागं कुणी लग्नासाठी लागलं तर तो नाहीच म्हणणार ना। अहो तुम्ही कधी तिला कबूल केलं होतं का तिच्याशी लग्न करीन म्हणून? अहो काय बोलताय, मी कशाला असं बोलू? आता तर मी गावात आले। अहो ही खेळणं नाही हो, लक्ष्मी आहे माझी। तेव्हा पोरगी सुखरूप असू दे रे बाबा, तिच्या जीवाचं काही बरं वाईट नको व्हायला। आणि माझा गोपाळ बी कुठल्याच संकटात नको पडू दे। मी काय म्हणतो आई, आप्पा मी जाऊन बघू का माधुरी कुठे? अहो नको, तुम्ही थांबा इथंच। तुम्ही गेलात ना लोकांना खरंच वाटेल तुमच्यामुळे गायब झाली ती, आणि ती सापडलीच आणि तिला कळलं तुम्ही तिला शोधायला आला होतात ना, तर तुम्हाला कशात तरी परत फसवल ती। त्यापेक्षा नकोच, तुम्ही नका जाऊ। गावातली लोक गेलेत ना ती बघून घेतील। अहो पण एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून गेलं पाहिजे की। हा गोपाळ, लालीचं म्हणणं मला बी पटतंय रे, राहू दे, तू नको जाऊस तिला हुडकायला। असं कसं? तुमच्या भावाची पोर आहे ती, आणि तो इथे बसून राहिला ना तर गावातले लोक शेण घालतील आपल्या तोंडात। पर ह्यो गेला तर गाव काय म्हणेल की ह्यानंच गायब गेले म्हणून तू हुडकतोय, तर काय करायचं हो? हे बघा, या समध्यामध्ये ना माझा गोपाळ काय अडकायला नको बघा। एकतर आधीच तुमच्या त्या दोस्तानं ना त्याचं भविष्य सांगितल्यापासून ना माझ्या जीवाला नुसतं घोर लागलंय बघा। हा तुम्ही नका ना जाऊ कुठं। अहो ती रागाच्या भरात कुठेतरी निघून गेली असेल, येईल परत। अरे आपल्या गावात चाललंय तरी काय? अरे जत्रेत ते जादूगार कबूतर गायब करतो, माणसं शेतातली कंच गाजरं गायब करतात, ग्रामपंचायतीचा निधी तो सरपंच गायब करतो, तशी लगा माणसंच गायब व्हायला लागले झप 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 आपल्या गावातली। हा अरे कुणाचं कशा टेन्शन घेऊ मी तरी? बरोबर आहे। अरे तो पहिला तो मकरंद भाऊ गायब झाला, नंतर त्याची बायको गायब झाली, आणि मग ती दिल्लीची पाहुणी बाई गंगा गायब झाली, आणि आता माधुरी। ए झुंजार, अरे पाहुणी बाई बद्दल असं काय वाईट वागळं बोलू नको। पाहुणी बाई काय गायब नाही झाली, ती तिच्या घरी गेली दिल्लीला। जित्या कशावरनं ती पाहुणी बाई गावालाच गेली असेल? ए याची मला बातमी केली पाहिजे। अमिताभ, हा कर सुरू। ऍक्शन। ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज। कुरोली गावातील माणसं एका मागोमाग एक गायब होत आहेत। कोण करतंय गायब त्यांना? का गायब होतात ती? याच्या मागे काय भानमती तर नाही ना की शहराच्या आकर्षण, आरक्षण, आकर्षण तेच ते। शहराच्या आकर्षणाने गावातली माणसं ही शहराकडे चाललीत काय? अशानं गाव ओसळ पडतील, गावामध्ये फक्त म्हातारी माणसं राहतील, त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? मला वाटतं गावाची अधोगती थांबली पाहिजे आणि गावात विकास आला पाहिजे, तरच गावातल्या पोरांना नोकरी मिळेल, तरच त्यांना कोणीतरी पोरगी देईल, नाहीतर या अशा पोरांची जवानी सुकून जाईल। ए बाबा झुंजार, अरे असली कसली बातमी बाबा तुझी? अरे मुद्दा काय आणि तू कुठे घेऊन चालला? अरे आपण जरा वाट बघू ना माधुरीची, ती आली तर ठीक, नाही आली तर कर बाबा तू बातमी, आणि जरा माणसावानी कर बाबा। नाहीतर काय? अरे तू काय माधुरीला हलक्यात घेतोय? अरे ती लय खमकी पोरगे, ती येणार 100%। अरे पण असं घरातनं बिन सांगता जातात वय? हा जाताना मला तरी सांगायचं, उगे जीवाला घोड घरातल्यांच्या रे। अरे तुम्ही तुमच्या पर्सनल दुःखावर फोकस करू नका, बातमीवर फोकस करा। मला वाटतंय हाय देवीचा कोप बीप तर नाही ना? झुंजार रे बाबा, अरे का
असला कसला पत्रकार तू हा कोप बी बसतोय का कुठं अरे माधुरी रागवून गेली येईल किती परत आणि गावातली माणसं बी काय गायब नाही झाली ते असतील बाबा त्यांच्या घरी सुखरूप आणि नसतील तर अरे तू जपून राहा नाही तर तुला पोते घालून येतील चल आर्या बोल ना. आपल्याला मार्केटमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय म्हणजे आपण एक्सपेक्ट केलं होतं ना त्याहून जास्त चांगला रिस्पॉन्स मिळतोय. बरेच डबे विकले गेलेले आहेत आणि पहिल्याच प्रयत्नात इतकं चांगलं यश. कॉंग्रॅच्युलेशन्स बडी. वाव दॅट्स ग्रेट साकेत. सगळी बाप्पाची कृपा आहे. साकेत आणि तुझी पण खरंच खूप हेल्प झाली हो मला या सगळ्यात. तू ये ना आता गावी. गावाला नाही नाही इतक्यात तर काय जमणार नाही. अगं आत्ता आलो तर तुझा दादा परत चिडायचा माझ्यावरती. कशाला. साकेत तू दादाचा नको मनाला लावून घेऊस. ये तू. नाही नको आर्या मी आणखीन प्रयत्न करतो. कोणाच ठाऊक उरलेले डबे सुद्धा विकले गेले तर. आणि एकदा का सगळे डबे विकले गेले ना मग येतो दादा समोर. ठीक आहे आय एम वेटिंग. बाय. येस. या हिम्मतरावाच्या घरानं आमचं वाटोळ केलं. त्याच्या पोरानं माझ्या पोरीला फूस लावून फसवलं. त्या दोघांचं लगीन होणार होतं. तर माझ्या पोरीचं काय झालं तर मी काय करू तुम्ही सांगा आता. त्या गोपाळला काय मॅच सोडणार नाही. अरे पक्या मामा आता गोपाळने काय बळने केलंय वय. आता आप्पानी त्याचं लग्न लहानपणी ठरवलं तर त्याची तर काय चूक. अरे हिम्मत नव्हती माझ्या पोरीशी लगीन करायची तर तिला भुलवलं कशाला. हा अरे माझ्या पोरीचं बरं वाईट झालं तो काय भरून देणार आहे का. पक्या नावाचा कोणी समय इथे. मी आहे काय काम आहे. का मारलं. मुलीला सांभाळता येत नाही जन्म कशाला दिला हे तू कोण विचारणारा. अरे हिरी तुडी टाकून जीव द्यायला निघाली होती पोरगी. मी वाचवलंय तुझ्या पोरीला. गोपाळ तुला नाही ना माझ्याशी लगीन करायचं. पण मला पण आता नाही जगायचंय. रा